दरम्यान मॅचला इथे सुरुवात होते. आपण पाहतो एका बाजूला जुही स्पोर्ट, दुसऱ्या बाजूला धुरंधर. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये असलेली मोठी मॅच. आपल्याला पहिला चेंडू, लेफ्ट हँडेड बॅटर, पहिला चेंडू वरती प्रहार. लगावलाय. नॉन स्ट्राईक वरती यश शदनकर गोलंदाजी मार करून गोलंदाज सज्ज झालाय. धुरंधर वर्सेस जुई स्पोर्ट्स अटीतटीचा सामना. बी ग्रुप मधून जो संघ विजयी होईल तो पुढील राऊंड साठी जाईल. यावेळेला पुढचा चेंडू, याही वेळेला सुरेख मात्र क्षेत्ररक्षण चाललंय. अफलातून इथे मात्र गोलंदाजीचं प्रदर्शन सूरजच्या माध्यमातून व्हायला लागलंय. स्ट्राईक एंड वरती यश शदनकर कशा प्रकारे मारा करतो पाहूया. सूरज टू यश, यश टू सूरज. अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका. यावेळेला एकदा पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावाचा कॉल दिला जातोय का पाहूया. नाही, नाकारलाय कॉल. निहार स्ट्राईक एंड वरती आलाय. निहार मध्ये क्षमता आहे, मनगडांमध्ये वापर आहे, मनगडांचा पुरेपूर वापर करतोय तो. याही वेळेला उथुंग आहे. लाजवाब शॉट सरळ चाललाय सीमारेषा. धावसंख्या स्कोर वरती 14. 14 रन्स आपण पाहतोय. नवीन गोलंदाज अमित. स्ट्राईक एंड वरती यश. यश टू अमित. यावेळेला सुरेख फटका आहे. बॅकयार्डच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव ते वसूल केली जाईल. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. सुरेख माइंडसेट घेऊन खेळताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला गावले. निहार अफलातून फलंदाजी करतोय, परंतु यावेळेला सिटी वाजली आहे, गाडी सुटली आहे. जपून दांडा उडवलाय दांडा. कमॉन डीजे. यावेळेला पुढचा चेंडू, स्ट्राईक एंड वरती गौरव मडवी. प्रॉपर यॉर्कर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला गवलाय. अफलातून गोलंदाजी गौरव मडवी यावेळेला स्ट्राईक एंड वरती सज्ज आहे. याही वेळेला यॉर्कर लेनचा चेंडू. सुरेख गोलंदाजी चालू आहे मैदानावरती आपण पाहतोय अमितच्या माध्यमातून. कोणतीही संधी देत नसेल मोठे प्रहार करण्याची अमित. तो मात्र आता मात्र यश शदनकर. याही वेळेला यॉर्कर लेनचा चेंडू. अफलातून गोलंदाजी चालू आहे. प्रॉपर यॉर्कर ब्रह्मास्त्र शस्त्र वापरले जात आहेत. गौरव मडवी मध्ये क्षमता आहे, कशा प्रकारे मारा करतो पाहूया. गौरव मडवी रत्नागिरीमध्ये अनेक ठिकाणी त्याचं नाव गाजत असताना पाहायला गावलाय. गौरव मडवी तो स्ट्राईक एंड वरती सज्ज आहे, परंतु नॉन स्ट्राईक एंड वरती यश शदनकर. नाम तो सुना योगा. याही वेळेला अफलातून इथे मात्र गोलंदाजी चालू आहे. वेगवान गतीचा गोलंदाज. षटक क्रमांक मला वाटतं 2चा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 17 धावा, 17 रन्स.
प्रदर्शन आपल्याला पाहायला गवलंय या दुसऱ्या षटकामध्ये. अमितच्या माध्यमातून तब्बल 3 धावा खर्च आणि 1 विकेट त्याच्या नावावरती इथे पाहायला गवली आहे. जबरदस्त गोलंदाजी अमित. तिसरे षटक घेऊन आलाय शुभम सोनार, मॅन फ्रॉम बसनीकडून बिलॉंग करतो. पहिला चेंडू, वेगवान गतीचा चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. निखिल सुहरे स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत रनिंग करतोय आणि विकेटचं पतन. गौरव मडवी बॅक टू द पवेलियन. यश सदनकर नॉन स्ट्राईक वरती, चिराग पिलनकर नवी बॅट्समन आपल्याला पाहायला गेलोय. शुभम सोनार पुढचा चेंडू. याही वेळेला हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा हलकासा संपर्क तिथे पाहायला गवलाय. एक जाव पूर्ण केली झाली का धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. सुरेख इथे मात्र फलंदाजी चालू आहे. आता मात्र स्ट्राईक वरती चिराग पिलनकर कशा प्रकारे मारा करतो पाहूया. हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक धाव तर पूर्ण केली जाईल. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. यश अदनकर मध्ये खासियत आहे मोठी प्रहार करण्याची, परंतु प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न तिथे परमेश्वर, कारण छत्री पावसाला थांबू शकत नाही परंतु पावसात थांबण्याचं धाडस नक्की देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा. फटकेबाजी पाहायला गावली आहे. शॉर्ट सिलेक्शन त्याच्या माध्यमातून अफलातून पाहायला गावत आहेत. शुभम सोनार पुढचा घेऊन सज्ज यश साठी. याही वेळेला सुरेख चेंडू आहे, एक सिंगल भेटून जाईल. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. अजून या षटकामधले तब्बल एका चेंडूचा खेळ शेष बाकी. एका चेंडूचा कशा प्रकारे मारा करतो पाहूया. चिराग पिलनकर स्ट्राईक एंडवरती. याही वेळेला सुरेख फटका आहे. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तैनात. फिल्ड केला जाईल, एक सिंगल भेटून जाईल. एका धाव्याने षटक क्रमांक 3 चा खेळ इथे समाप्त होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 27 धावा. सेवन. नवीन गोलंदाज अदनान नाखवा वैदिकवाडीला पहिल्या संघाच्या वतीने. अंतिम षटक, पहिला चेंडू अदनान याचा आणि पहिल्या चेंडूवरती धमाका. चिराग पिलनकर बॅक टू द पवेलियन. अदनान नाखवा पहिल्या चेंडूवरती हक्का बक्का करणारा धक्का दिलाय. चिराग पिलनकर सारखा माथाभर खेळाडू डगआउट मध्ये परतलाय. त्यानंतर न्यू बॅट्समन मैदानामध्ये. यश अदनकर स्ट्राईक एंडवरती सज्ज आहे. त्याच्या खांद्यावरती जबाबदारी इथे दिली जाईल. चौथं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 28 धावा, 28 रन्स. अदनान पुढचा घेऊन सज्ज. याही वेळेला हलक्या रीतीने टटवलेला हा फटका आपण पाहतो. एक सिंगल भेटून एकूण 2 धावा या चेंडूवरती वसूल केले जातील. जाहीर क्षेत्रामध्ये मारलेला हा फटका अगदी 2 धाव्यांसाठी. पुढचा चेंडू अदनान याचा स्ट्राईक एंडवरती बाहुबली फलंदाज उठवलाय. सुरेख फटका, सरळ चाललाय सीमारेषा पार. अफलातून प्रहार. सुरेख फलंदाजी चालू आहे. प्रहारांवरती प्रहार केले जातात, एअर स्ट्राईक केले जातात, हवाई हल्ला पाहायला गावला. आता मात्र पुढचा चेंडू याही वेळेला पंच केलाय परंतु रनिंग बिटवीनच्या ताळमेलमध्ये डगआउट मध्ये परतावा लागेल. घटक्यावर बोट, जागेवर पलटी, ओयुटी आउट.
त्यानंतरचा हा पुढचा चेंडू यावेळेला यश शदनकर अफलातून प्रहार आहे. 43 धावांचं उद्दिष्ट आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 42 रन्स 43 रन्स टू विन. या मॅच मध्ये जी टीम जिंकेल ती नेक्स्ट राऊंडला पुढे जाईल. नंतरची मॅच आहे शार्वी फायटर्स वर्सेस कासारवेली वॉरियर्स. शार्वी फायटर्स वर्सेस कासारवेली वॉरियर्स. नेक्स्ट मॅच. सिरीज साठी स्ट्राईक वरती आपण पाहतोय शुभम सोनार. दुसऱ्या लिंगला इथे सुरुवात झालेली आपल्याला पाहायला लागले. गोलंदाजी मार्कडू यश शदनकर सुंदर टटवलाय. हलक्या रीतीने कटवलेला हा फटका अगदी जातोय एका धाव्यासाठी. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू पंचांकडून नक्कीच ओयुटी आउटचा इशारा. षटकार जर मारले गेले त्यासोबत सलग 3 विकेट घेतले गेले तर तनिषा शेर अकॅडमी यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे ऑन आहे. अदनान नाखवा यावेळेला स्ट्राईक वरती सज्ज होता. सुरी गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतो यश शदनकरच्या माध्यमातून पाहायला गावलाय. बहारदार गोलंदाजीचं प्रदर्शन. यावेळेला पुन्हा एकदा स्ट्रेट डिलिव्हरी केली आहे. स्ट्राईक एंड वरती शुभम सोनार होता. झेल पकडला जाईल. गोलंदाजी मार्कून सज्ज होतोय यश शदनकर. पुढचा चेंडू घेऊन सज्ज. यावेळेला झेल टिपला जातोय का नाही इथे थोडीशी चूक घडली आहे.
परंतु एफर्ट्स पुरेपूर पाहायला गवले. षटक क्रमांक मला वाटतं यावेळेला पुन्हा एकदा सुरेख फटका खेळला जातोय. नक्कीच एक धाव पूर्ण केलं जाईल. गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज झाला. वेदांग बोरे मॅट फ्रॉम मुरुकवाडा कडून बिलॉंग करतो. वेदांग बोरे एक लेफ्ट हँडेड गोलंदाज. यावेळेला आपण पाहतोय ओहो हो वॉट अ शॉट. गगनचुंबी हवाई हल्ला एअर स्ट्राईक. हा 6 मारणाऱ्यांसाठी राजेश सोनी अँड कंपनीकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. पुढचा चेंडू यावेळेला काय घडते काय बिघडते पाहूया. पंचांकडून सिग्नल्स येतोय. नक्कीच इथे व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा स्कोर कार्ड मध्ये भर पडलेत. अतिरिक्त धावा थोडेसे महागडे ठरू शकतात. वेदांग एक अफलातून गोलंदाज आपण पाहतोय. छोटा पॅकेट आहे परंतु बडा धमाका त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला गावलाय. यावेळेला उतुंग उडवलाय. झेल टिपला जाईल का? जी हा झेल टिपला जातोय. इलेव्हन रन्स आपण पाहतोय. 11 धावा स्कोर कार्ड वरती. 12 चेंडूंवर धाव संख्या 11. 15 चेंडूंवरती 32 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंडवरती अमित. पहिला चेंडू नक्कीच अमित साठी असेल. पंचांकडून सिग्नल येतोय वाईट. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू. वेदांग या चालकर्तीने टटवलाय. चेंडू खाली आहे. क्षेत्ररक्षक करत नसेल चूक. पकडलाय. झेल संपला अमितचा खेळ. विजयी होईल तो पुढील राऊंड साठी जाईल. 2 टीम्स मधून जो संघ विजयी होईल तो पुढील राऊंड साठी जाईल. आपण पाहतोय हाय व्होल्टेज मॅच क्वालिफायर मॅच आपल्याला पाहायला गवत असेल. जुई स्पोर्ट बनाम धुरंदर्स दोन्ही बलाढ्य संघांमध्ये मोठी मॅच यावेळेला आपल्याला पाहायला गवले. एका बाजूला जुई स्पोर्ट, दुसऱ्या बाजूला धुरंदर्स संघ. गोलंदाजी मार्कडून गोलंदाज सज्ज झालेला आपल्याला पाहायला गवलाय. वेदांग बोरे मॅन फ्रॉम मुरुकवाडा. स्ट्राईक रेटवरती खंदा फलंदाज. कशा प्रकारे मारा करतो पाहूया. वेदांग याचा पुढचा चेंडू. सुरेख गोलंदाजी आहे. बॅटच्या पट्ट्यामध्ये काय चेंडू येत नाहीये. बॅट घुमवता अलिबागला परंतु चेंडू घुसला बैलबागला. नक्कीच तिथे डॉट 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 डॉट. सुरेख गोलंदाजी. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 13 धावा. बदललंय. 12 चेंडू 30 धावा. गोलंदाजी मार्कडून गोलंदाज सज्ज झालाय. गौरव मडवी कशा प्रकारे मारा करतो पाहूया. यावेळेला पहिला चेंडू.
टटवलाय, चांगला टटवलाय, एक सिंगल ड्राईव्ह केलाय, एका धाब्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. पॉईंटच्या दिशेने खेळलेला फटका अगदी एक सिंगल भेटून जाईल. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू कशा प्रकारे मारा करतो पाहूया. गौरव गोलंदाजी मार्कून सज्ज, अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका, याही वेळेला एक सिंगल. यावेळेला पुढचा चेंडू, यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. थोडंसं खराब चेंडू यावेळेला म्हणावं लागेल. अतिरिक्त धावा स्कोर कार्ड मध्ये भर पडून जातील. त्यानंतरचा हा स्टँड अप डिलिव्हरी, स्ट्रेट डिलिव्हरी पाहायला गावली. चिराग पिलनकर इथे झेल टिपतोय. आले किती गेले किती, उडून गेला भरारा, परंतु अजूनही चाललाय मैदानात चिराग पिलनकरचा दरारा. नवीन बॅटर मैदानामध्ये सियान गौरव, याचा पुढचा चेंडू लॉंग द कार्पेट, फटका सजवलाय. कव्हरच्या दिशेने खेळलेला हा फटका अर्थात एक धाव मिळून जाईल. एका धाव्याने समाधानी व्हावं लागेल. स्ट्राईक रोटेट, पुन्हा एकदा स्ट्राईक रेट वरती खंदा फलंदाज. यावेळेला काय घडलंय, पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट प्लस वन इकडून 2 धावा इथे जोडले जातील. चेंडू हातातून निसटला होता आणि नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. अतिरिक्त धावा 1+1 इकडून 2 स्कोर कार्ड मध्ये भर पडलाय. आणि त्यानंतरचा हा पुढचा चेंडू, प्रॉपर ब्लॉक होलला टाकलेला चेंडू, कोणताही धाव नसेल या चेंडूवरती. डॉट बॉल तिथे पाहायला गावलाय. कमबॅक केले जाते गौरवच्या माध्यमातून, परंतु यावेळेला उद्धुंगा लांबलचक षटकार. धावा, 25 रन्स. सहा चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल 18, गोलंदाजी मार करून चिराग पिलनकर, पहिला चेंडू, सुरेख फटका आहे. सरळ सरळ चाललाय. चिराग, पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती 4 धावा, परंतु त्यानंतर फुलरलेनचा चेंडू, याही वेळेला सुरेख फटका, पुन्हा एकदा चौकार. दमदार शाम आक्रमण केलं जाते, एअर स्ट्राईक केले जाते चिराग वरती. चार चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. चिराग पिलनकर पुन्हा एकदा तैनात. यावेळेला सुरेख चेंडू आहे. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण इथे यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पाहायला गावलंय, परंतु एक सिंगल भेटून जाईल. समीकरण बदलत चाललंय. 3 चेंडूंवरती 9 धाव्यांची गरज. स्ट्राईक रोटेट, स्ट्राईक एंड वरती सियान कशा प्रकारे मारा करतोय पाहूया. सियानच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते. यावेळेला हलक्या रीतीने टटवलाय, उडवलाय फटका, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे तैनात. किती धावा मुकम्मल केले जातात पाहूया. मिसफिल्ड मिसफिल्ड मिसफिल्ड, इथे मिसफिल्ड पाहायला गावली आहे. पंच या चेंडूवरती किती धावा, यस नक्की 2 धावा दिले जातील. समीकरण बदललंय आता, मात्र 2 चेंडू असतील. 2 चेंडूंनी 7 धाव्यांची गरज. हुतुंग उडवलाय, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा कॉल, दुसऱ्या धाव्याच्या कॉल वरती विकेटचं पतन मला वाटतं.
जर या चेंडूवरती एक बॉलवरती 6 षटकार जर खेचला फलंदाजाने तर तनिषा शेअर मार्केट अकॅडमी यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 1 बॉल 6 रन्स टू विन. 1 मध्ये 6. यावेळेला नक्कीच विजय संघ ठरतोय. खुस खुस धुरंदर विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.